त्यांना संतांच्या जवळ यावं लागतं। संतांच्या चरणाजवळ ती तीर्थ येतात की संतांच्या दर्शनाने त्यांची सर्व पाप जातात, सर्व पाप जातात। संतांचे अंग लगे पापा ते जलने गंगे। तुमची आमची पाप तीर्थांना लागतात आणि संतांच्या दर्शनाने तीर्थांची पाप जातात। म्हणून तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया, पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा। तीर्थे तया ठाया येती कशाकरता? पुनीत व्हावया येते, पवित्र होण्याकरता तीर्थ संतांच्या चरणाकडे येतात। पर्वकाळ पाया तळी वसे वैष्णवा। आणि जेवढे म्हणून पर्वकाळ आहेत ते सर्व पर्वकाळ संतांच्या चरणातळी आहेत। सर्व पर्वकाळ संतांच्या चरणातळी आहेत। सर्व तीर्थ संतांच्या जवळ येत आहेत, तर जायचं कुठं आणखी? म्हणून कुठे जाण्याची गरज नाही। संतांची सेवा करत राहा, संतांच्या सेवेचा लाभ मिळव, सगळे तीर्थ तुला घडणार, सगळे पर्वकाळ घडणार। ऐसा संतांचा महिमा, असा संतांचा अलौकिक महिमा आहे। बोलण्याची हद्द संपली, आता काय सांगायचं? तुकोबर आहे, तुम्ही बोलण्याची हद्द संपली म्हणता, पण माझा एक आणखी प्रश्न शिल्लक राहिलाय ना। म्हणजे काय शिल्लक राहिला? ठीक आहे, तीर्थ पायाजवळ आहेत, सर्व पर्वकाळ पायाजवळ आहेत, म्हणून तीर्थाला जायची गरज नाही का पर्वकाळाला जायची गरज नाही, मान्य मला। पण देवाकडे तर गेलं पाहिजे ना, बद्रीनाथला केदारनाथला देवाकडे जायला तर पाहिजे ना। यात्रेत देवाकडे आम्ही जाणार आहोत, बद्रीनाथला केदारनाथला रामेश्वरला जगन्नाथपुरीला। मग देवाकडे झालं तर देव रुसल की नाही का? आमच्याकडे आला नाही ठरू नाही, देवाला काय वाटेल? तुकोबरा म्हणतात देवालाही काही वाटणार नाही। तू संतांची सेवा करत राहा, किती संतांची केलेली सेवा देवालाही प्राप्त होते, हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात। तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, ओ तुका म्हणे देवा, 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 केली त्यांची पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा। आई बरोबर जाऊ त्या दिवशी की आपल्याला मिळते। आई मी येणार बरं का तुझ्या बरोबर त्या दिवशी, बरं म्हणे बा। तो माणूस सांगून पुढे गेला, काय त्याच्या डोक्यात आलं कोणास ठाऊक। तो पुन्हा फिरून आला आणि म्हणला लाय साहेब दिवस ध्यानात ठेवा बरं काय, त्या दिवशी आलं पाहिजे, कुठं जाऊ नका, काय नाही, आलं पाहिजे, माझी विनंती। मात्र एक विनंती, काय? येताना कोणाला बरोबर आणू नका, एकटी या। असं म्हटल्यानंतर अवघड झाला। आता पोरग तर म्हटलं मी तुझ्या बरोबर येणार नाही, हा तर म्हणतोय कोणाला बरोबर आणायचं नाही, आता काय करा?
तो निघून गेला. हा म्हणला आई तो जरी म्हटलेला असला तरी मी येणार बरं का तुझ्याबरोबर. ते 56 भाऊ मला पाहायचे. एकूण ते छोटं लहान. त्या दिवशी ते सकाळीच उठलं म्हणलं आई आज जायचंय ना आपल्याला तिकडे. मी येणार बघ. आई म्हणलं आता अवघड झालं. त्याने सांगितलं कोणाला नको याला नेलं मग कसं कळायचं ती चूक होईल आपलं उचित होणार नाही. म्हणून आई त्याला टाळण्याचा प्रयत्न करते. जा चेंडू खेळ जा. अमुक खेळ तर मग खेळत गुंतवते. पण एखादा डाव झाला का पुन्हा आई कधी निघायचं. आई कधी निघायचं अवघड झालं आईला. आता कसं करावं. हा तर साख आहे तो याला टाळून तर जाणं अवघड आहे. काय करावं. शेवटी आईने एक विचार केला आपलंच मुलं आहे लहान मुलं आहे तो किती खाणार आहे आणि तो कोणाला घेऊन येऊ नका म्हटलं म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या एखाद्या बाईला बरोबर आणू नये असं त्याचं म्हणणं असेल. कारण मला 25 लाखाचा बरोबर आलेल्या बाईला निदान 2 लाखाचा तरी नाही तर निदान 2000चा तरी असे काय त्याची म्हणण्याची भूमिका असेल. याला थोडंच काय करायचं. हा फक्त माझ्या बरोबर काय 2 घास खाईल तेवढंच काही न्यायला हरकत नाही. तो मागे लागला. आई त्याला घेऊन आली. तो वाट पाहत होता कधी येते. वाट पाहत होता आतुरतेने. पण पाहिल्याबरोबर काखेत मूल पाहिलं आणि त्याच्या तळपायच्या मस्तकाला लागलं. मी सांगितलं होतं बजावून का दुसऱ्या कोणाला आणायचं नाही. मी काय घेऊन आलेस असं मी तुम्हाला सांगितलं होतं ना दुसऱ्या कोणाला आणू नका. म्हणे दुसरं नाही कोणी माझाच मुलगा आहे. एकुलता एक माझा मुलगा आहे. तुमचा जरी असला तरी काय झालं चालणार नाही. त्याला जायला सांगा. आई म्हणले बाळा जातो का घरी. नाही म्हणे मी नाही जाणार मला ते पाहायचं. नाही जाणार नाही मला चालणार नाही. हा गेला जवळ खेचायला लागला त्या मुलाला. ते मुलगा आईला घट्ट आवळून धरते. याने जोर मारला काखेतून काढलं ते पोरगं. जा म्हणे दिलं. ते पुन्हा बाजूने आलं ना आईला बिलगलं. हा गेला तिथं त्या मुलाला खेचलं त्याच्या डोक्यात लाथा घातल्या. पायाने तुडवलं त्या मुलाला अक्षरशः. ते किंतळत राहिलं रडत राहिलं. जातो की नाही की बघ. शेवटी ते रडत निघालं. बाजूला झालं. पुन्हा येऊन पुढे जाऊन पाहते जाऊ काय ना परत. पुन्हा याने लाथ उगारली म्हणे आता हा आणखी मार. चला ते मुलगा तिकडे फिरलं. हा मागे फिरला. आई साहेब चला हातपाय धुवा. तुमच्याकरता 56 भोग तुमच्याकरता 25 लाखाचा बनारसी शाळेत चला. मातांनो मी तुम्हाला विचारतो ती आई तो भोग ते भोग का ती शालू स्वीकारेल का. कोणी स्वीकारणार नाही. माझ्या मुलाला लाथ मारतो आणि काढून देतो आणि मला म्हणतो तुला 56 भोग नाही येणार. साडी आहे 25 लाखाची. किती 25 लाखाची साडी. ही म्हणते लाव त्याला काढी. अरे माझ्या मुलाच्या डोक्यात लाथा घालतो आणि मला म्हणतो काय करायचं त्याचं मला. ती आई जसं ते स्वीकारत नाही. वास्तव तिच्या करता आहे पण ते ती मान्य करत नाही. आपल्या मुलाला डावललंय ना. आई ते स्वीकारत नाही. तसं संतांना डावलून देवाची केलेली पूजा देवाला मान्य नाही. नाथ महाराजांची उभी आहे का काहीच नाही. ब्रह्मस्वरूप स्थितीला आपण प्राप्त होणं. यया ब्रह्मत्वासीच पार्था सायुज्यायसी व्यवस्था याचे नावे चौथा पुरुषार्थाला. ब्रह्मस्वरूप स्थितीला देव आणि आपण एकच होणं. आता पुढे काय मिळवायचं राहिलं. पुढे आता काही नाही. तो का म्हणे आता लाभ नाही आपण. बोलण्याची हद्द संपली झाली बोलायची सीमा. महाराज बोलण्याची हद्द संपली. मग आता काय करायचं. तुकोबर म्हणतात काय नाही त्या स्थितीचा आनंद लुटत राहायचं.
लुटत राहायचं. पण अडचण एक अशी काय, आता तीर्थयात्रा कंपनीत मी नाव नोंदवले, पैसे भरलेत, यात्रा चारोधाम यात्रा निघणार आहे ते आता आम्ही पैसे भरलेले आहेत. मग आता संत भेटल्यानंतर, संत प्राप्त झाल्यानंतर आता पुढे पेच आहे ना, यात्रेला जावं का जाऊ नये. संत तर आपल्याला प्राप्त झालेत, आता ते तर काय जाण्याचं म्हणत नाही. ते जर आपला भाव पाहून, आपलं पुण्य पाहून इथे प्राप्त झालेले आहेत, ते वृत्तीने या ठिकाणी रमलेले आहेत, तर मग त्या तीर्थयात्रेचं काय करायचं. तुकोबराय म्हणतात तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. संत प्राप्त झाल्यानंतर तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही. महाराज, ग्रहणाचा पर्व काळ आहे, त्या ग्रहणाच्या पर्व काळामध्ये कुरुक्षेत्रात जाणं हे महत्वाचं मानलं जातं. कुरुक्षेत्रामध्ये ग्रहणाचा विशेष महिमा, तिथल्या स्नानामध्ये अलौकिक नाही. त्या ग्रहणाचा पर्व काळ, मकर संक्रांतीचा पर्व काळ, या पर्व काळात तिथे जाणे आवश्यक आहे. आणि तशी ती सगळी तीर्थ आहे म्हणून मी नाव नोंदवले, तीर्थयात्रेला जाणार आहे, त्या पर्व काळाचं तिथे घडणार आहे. मग काय करू. तुकोबराय म्हणतात तीर्थ संतांना डावलून तीर्थयात्रेला जाण्याची गरज नाही, की पर्व काळात कुठं जाण्याची गरज नाही. का बरं. तुला जिकडं जायचंय ती सगळे तीर्थ आणि सगळे पर्व काळ संतांच्या चरणाजवळ आहे, तर ते सहज तुला प्राप्त आहे, तर पुढे जाण्याची गरज काय. तुकोबाराय हेच अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतो संत प्राप्त झालेत ना, मग संतांना डावलून कुठल्याही तीर्थाला जाण्याच्या संतांचं आलिंगन घडल्यानंतर आमच्या जीवनात काय घडेल, काय लाभ प्राप्त होईल, तो लाभ तुकोबराय आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणाला सांगतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. जर आलिंगन घडलं तर सायुज्यता नावाचा मोक्ष जोडला जाईल, तो प्राप्त होईल. कोणी म्हणेल मोक्ष काय, आज नवीन नाव आम्ही ऐकले, कोटी मिळेल, 5 कोटी इतका अमुक, का मंत्रिपद मिळेल, का मुख्यमंत्री होईल, का काय असेल, हे वेगवेगळे जीवनाचे लाभाचे ठिकाण आपण जे मानतो. ते मोक्ष काय, मोक्ष जोडण्यातून काय. तर मोक्ष जोडणं म्हणजे नेमकं काय आपल्याला सांगतो. आपण आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये रात्रंदिवस धडपड ज्या करता करतो
शेतकरी शेतीत राबतो, व्यापारी व्यापारात खपतो, नोकरीवाला नोकरीत शिजतो. प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्नशील आहे, प्रयोगशील आहे, परिवर्तनशील आहे, पराकाष्ठा करतो आहे. ज्या उद्देशाने ज्याच्या प्राप्ती करता ते तुम्हाला आलिंगनातून घडेल, मोक्षातून. हो, मोक्ष म्हणजे काय? शब्ददृष्ट्या जरी तुम्हाला माहित नसला तरी अर्थदृष्ट्या त्याची अपेक्षा तुम्हाला आहे. अर्थदृष्ट्या तुम्हाला मोक्षच मिळावा वाटतोय, फक्त मोक्ष शब्दाचा परिचय तुम्हाला नाही, म्हणून मोक्ष म्हणजे काय असं वाटतंय. पण तुमच्या आमच्या सर्वांचे प्रयत्न मोक्ष करताच आहे. नाही हो, आज आम्ही शब्द ऐकला मोक्ष करता काय? मोक्ष करता की शेती मी तुमच्या लक्षात आणून देतो. मला सांगा, आपल्या जीवनात आपल्याला दुःख यावं वाटतं का? नाही. बरं, कधी नको दुःख? कधीच नको. विशेष धन्य असा दिवस राहील की ज्या दिवशी त्या संतांचं दर्शन घडेल. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिर. आजचा दिवस धन्य, संतांचं दर्शन आज मला घडलं. आजचा दिवस धन्य आहे महाराज. असं दर्शन घडल्यानंतर तुम्हाला काय करावं असं वाटतं? नाथ महाराज सांगतात, मज वाटे त्यासी मज वाटे त्यासी सामुग्री शतोपचार नव्हे, हजार उपचार देवाचे करायचेत. म्हणून हजार उपचाराची सामुग्री घेऊन आपण देवाची पूजा करायला गेलो. आणि देवाची पूजा करत असताना जर संत महात्मे तिथे आले तर तुकोबराय म्हणतात, देव सारावे परते संत पूजावे आरते. पण जो कोणी असं करणार नाही, देवाचीच पूजा करत नाही, ती पूजा माझी करत असला तर ती माझी होत नाही. आणि जर कोणी करतच राहिला तर ती माझी पूजा नाही. तो कोणीतरी मला लाथा मारतोय, लाथा मारतोय. भगवान म्हणतो माझी पूजा नाही, तो मला लाथ मारतोय. आणखी देवाची पराकोटीची भाषा सांगतो पुढच्या तुम्हाला. नुसतं लाथ मारतो असं नाही, तर त्याने माझ्या खुनाची सुपारी घेतली. कोणी? भगवान म्हणतो संतांना डावलून जर माझी पूजा कोणी करत राहील तर माझी पूजा नाही, त्याने मला मारायचं ठरवलंय, माझा घात करायचं ठरवलंय. ते याप्रमाणे मानतो. संतांना डावलून आपली पूजा देवाला मान्य नाही. ऐका त्या ओव्या, म्हणजे आपल्या लक्षात येईल. मी बोललेलो त्या ओव्यातून तुमच्या स्पष्ट लक्षात येईल. सिद्ध करुनी पूजा संभार, माझे पूजेचा अत्यादर, पूजा करिता एकाग्र, जै साधू नर घरा येती, त्या साधूंची पूजा न करिता, जो माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानी तल्या लाथा,
की तो माझ्या घाता प्रवर्तला. त्याने मला लाथा मारल्या, नव्हे नव्हे माझा घात करण्याकरता तो प्रवृत्त झालेला आहे. म्हणून म्हटलं खुनाची सुपारी घेतली त्याने माझ्या, मला मारायचं त्याने ठरवलेलं. म्हणजे देवची पूजा समजत नाही, देव तो आपला घात समजतो. म्हणून संतांना डावलून देवाची पूजा देवाला मान्य नाही. म्हणून संत आल्यानंतर देवाला बाजूला सारावून संतांची पूजा करत राहील. संतांची पूजा केली किती देवाला प्राप्त होते. तुका म्हणजे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची सेवा केली देवा पावे. कोणी म्हणेल मग देवाचा अनादर नाही, देव अनादर मानत नाही. संतांची पूजा केली का देव तो आपला आदरच मानतो, देव त्याच्यावर संतुष्ट होतो. देवाची पूजा डावलली तरी आपल्याला हार न घालता दुसऱ्याला हार घातला, आपल्याला डावलून तो लगेच आपल्याला राग येतो. मला मध्ये सोडलं आणि त्या पुढच्याला हात घाल, आणि तो काय त्याची काय योग्यता माझ्यापेक्षा. सभेत देखील नुसतं नाव जर घेतलं, भाषणाला उभं राहिल्यानंतर प्राप्त झाला की दुःख कधीच राहत नाही, कधीच येत नाही. दुःख ते कैचे नये स्वप्नासी, स्वप्नातही दुःख येऊ शकत नाही. आणि आनंद जो झालाय तो कधी मावळत नाही, तो कधी जात नाही. आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे, नाही आनंदाची जोडा. सर्व सुखले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुललो तसो, नेहमी नित्य आनंद. तो आनंद इतका आहे की कसलंही तुमचं सांसारिक दुःख आलं, दुःखाचे प्रसंग आले, तर ते प्रसंग तुमचं सुख घालवू शकत नाही. त्या भयानक दुःखातही दुःख जाणवणारही नाही आणि सुख कधी जाणार नाही, सुखच सुख मिळत नाही. असं कसं काय? प्रसंग घडल्यावर दुःख होणारच नाही, दुःख होणार. पण मोक्ष प्राप्त झाला की त्या दुःखाची जाणीव होणार नाही. दुःखाचा प्रसंग प्राप्त होईल पण जाणीव होणार नाही. सांगतो म्हणजे झटकन लक्षात येईल आपल्या. बाबा डाळायला गेला आणि फटका चुकला, फांदी नाही तुटली पण पाय तुटला. पायावरच घाव पडला, थाडकन खाली पडला. लोक धावत आले, हॉस्पिटलला नेलं. ताटमगडी म्हणून वाचला बरं का, नाही पटकन गेला असता म्हणतो. आरडा ओरडा तो सारखा ओरडतोय. तो सगळं हॉस्पिटल दणानून गेले. काय झालं भयानक म्हणतो, घाव लागलं कसं झालं. ओरडतोय. डॉक्टरने लगेच त्याचे इलाज सुरू केले. ड्रेसिंग केलं, टाके मारले, जे जे काय सर्व त्यांचे प्रयोग ते सर्व त्याने केले. चाललंय ओरडणं. पुढे गोळ्या दिलेल्या, गोळ्या खाल्ल्या आणि काही वेळाने त्याला झोप लागली. अगोदर सर्व हॉस्पिटल दणानत होतं रडण्याने. ते व्रत केल्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं या व्रताचं तू उद्यापन कर. आणि हे सर्वात मोठं व्रत आहे, उद्यापन कर. आणि उद्यापन करताना एक लक्षात घे, एखाद्या चांगल्या सत्शील धार्मिक भक्त एखादी माता बघ, तिला निमंत्रण दे, तिची पूजा अर्चा कर, तिच्याकरता 56 भोग तयार कर, तिच्याकरता भारी अशी उंची साडी घे. असं केलं की या व्रताचं पूर्ण फल तुला चांगल्या प्रकारे प्राप्त होईल. तो हौसी होता माणूस. तो म्हणे चांगली आपण पूजा करू. 56 भोग तयार करण्याची ऑर्डर दिली. काशीला जाऊन बनारसी शालू आणला, 25 लाखाचा आणला. तुम्हाला कसं काय, आता आणणारा तो होता, मी का कमी करू. 25 लाखाचा खास बनारसी शालू आणला, 56 भोग तिच्या करता.
अशी कोण बाई मिळेल आपल्याला? एकाने सांगितलं ती फार धार्मिक बाई, आपल्या गावातलं, आपल्या गावाचं वैभव आहे ती माऊली, म्हणजे खूप धार्मिक आहे, खूप भक्त आहे. तिला सांग. हा गेला, तिला सांगितलं. ते म्हणे मी एक काही सामान्य वारकरी आहे. सामान्य नाही काय? नाही नाही, तुम्ही फार श्रेष्ठ आहात, आमच्या गावचं नाक तुम्ही आहे, सांगितलं तुम्ही आलंच पाहिजे. मी 56 भोग तुमच्या करता केलेले, 25 लाखाचा बनारसी शालू आणलेला आहे तुमच्याकरता, तेव्हा तुम्ही यायलाच पाहिजे. मी अमुक व्रत केलं त्याचंही उद्यापन आहे. पाया पडला, विनंती केली, म्हणून हरकत नाही, येते म्हटली. लहान मुल, तिचं एकुलतं एक मुलगा जवळ होत. त्या पोराने ते ऐकलं की आपल्या आईला 56 भोग दे. देवाची सेवा करत असताना जर संत प्राप्त झाले तर देवाची पूजा बाजूला केली पाहिजे आणि संतांची सेवा केली पाहिजे. करिता देवार्चन, घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. देवाला बाजूला करावं आणि संतांची पूजा सेवा करावी. संतांना डावलून जर देवाची पूजा करत राहिला तर देवाची पूजा ती होत नाही, देवाला ती मान्य होत नाही. देवाची पूजा आपण जर करत राहिलो तर देव ती पूजा मानत नाही. तुम्ही षोडशोपचार करा, शतोपचार करा, जेवढे उपचार तुम्ही देवा करता करत राहाल तेवढा देवाला तुमचा भार वाटेल, त्रास वाटेल, शीण वाटेल. तुम्ही फुलं देवाला अर्पण केली तर देव फुलं मानत नाही, देव म्हणतो कोणीतरी दगड मला मारतोय. येती दगड तैसे वरी, मंत्र पुष्पे देवाशिरी, देवाशिरी पुष्पे वरी दगड तैसे येती. देवाच्या मस्तकावर आपण जर फुलं वाहिली तर देव म्हणतो कोणीतरी मला दगड मारतोय, दगड मारतोय. संतांना डावलून देवाची पूजा देवाला मान्य नाही. संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म, येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाशी. मला एक सांगा, देवाची पूजा करणं धर्म आहे का अधर्म आहे? धर्म आहे. देवाची पूजा करणं धर्म आहे, पण तुकोबारा इथे अधर्म म्हणतायत. संतांचा अतिक्रम, देव पूजा तो अधर्म. संतांना डावलून जर देवाची पूजा केली जात असेल तर तो धर्म ठरत नाही, तो अधर्म ठरला जातो. संतांना डावलून केलेली देवाची पूजा ही धर्मात जमा होत नाही, ती अधर्मात जमा होते. कशाप्रमाणे? येती दगड तैसेवरी मंत्र पुष्पे देवाशी. दगड कोणीतरी मानतोय, देव मानतो, पूजा मानत नाही. आणखी देवाची पुढची भाषा वापरतो आणि आपली सेवा संपवतो. पुण्य घडल्यानंतर संतांचं दर्शन घडेल, संतांचं दर्शन घडल्यानंतर आम्हाला आलिंगनही घडेल. आलिंगन घडल्यानंतर आम्हाला लाभ काय पदरात पडणार? त्यांच्या आलिंगनातून आमच्या जीवनात काय बदल घडणार, काय परिवर्तन घडणार, काय पदरात पडणार? तर आलिंगन घडल्यानंतर आपल्या जीवनात काय घडेल ते साफल्य तुकोबारा आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगतो. आलिंगन घडे, आलिंगन झालं का? उलट भाषा वापरतोय, चांगलं झालं, बरं झालं. देवा निघाले दिवाळे, बर्या दुसरे पिढागे, बर्या दुसरे पिढागे. बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं म्हणजे त्या दिवाळ्यात निघण्यातूनही त्यांना दुःख नाही, आनंद आहे. पत्नी मरण पावणं सांसारिक जीवनातलं अंतिम दुःख आहे, शेवटचं टोकाचं दुःख आहे. दुःखाचा कळस आहे पत्नी मरण पावणं.
तुकोबारांची पत्नी दुष्काळामध्ये अन्न करता मरण पावली. तुकोबाराय म्हणतात काय झालं, बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडली, पोर मेले बरे झाले देवे माये विरहित केले. म्हणजे त्या दुःखाच्या प्रसंगातूनही दुःख नाही झालं, त्या दुःखातही त्यांना आनंदच आनंद मिळत होता. मोक्षाच्या प्राप्तीत हे घडतं. दुःख आपल्याला कधी जाणवू शकत नाही आणि आनंद आपला कधी जात नाही. तो नित्य नित्य आनंद. मग तया सुखा अंत नाही पार, आनंद सागर हेलावती. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. त्या सुखाचा अंत नाही, त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही, त्या सुखाचं मोजमाप होऊ शकत नाही. इतकी फलश्रुती संतांच्या आलिंगन घडण्यातून मोक्षाच्या प्राप्तीत होते. म्हणून आपण आपल्या जीवनात पुण्याच पुण्य संपादन करत राहा. या पुढच्या सगळ्या प्रक्रिया घडत जातील, आपलं दुःख मिटलं जाईल, आनंदाचा आनंद आपल्याला प्राप्त होईल. सांगा, हा महिमा सामान्य आहे का? तुकोबाराय म्हणतात हा असा संतांचा अलौकिक महिमा आहे. मी काय वर्णन करू शकणार? ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. झाली बोलाया दिलमा, झाली बोलाया दिलमा, ऐसा संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा. घी पाया सकळ ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. आपली सेवा संपली. तात्पर्य जर का असेल तर आपण आपल्या जीवनात संतांची सेवा घडावी अशी आपल्या जीवनातली एक उत्कंठा असावी. आणि त्याकरता जितकं पुण्य करता येईल तेवढं करत जावं. तितकं पुण्य घडलं की संतांचा समागम घडेल, संतांचं आलिंगन घडेल, की या सर्व आपल्या अपेक्षा पूर्ण होतील. म्हणून आपण आपल्या जीवनात एवढं लक्ष काठवण्याचा आपण प्रयत्न करावा. दुर्व्यसनं सोडावी, दुर्वर्तन सोडावी, गळ्यात पवित्र तुळशीची माळ, एकादशीवर नित्य नामस्मरण, संतांची सेवा ही जीवनात ध्यानात ठेवावी, लक्षात ठेवावी. ते करत जावं की आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. अशा अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. एवढा अभंग जरी आपण आपल्या ध्यानात ठेवला आणि याप्रमाणे आपण आपले जीवनात आलेली संधी, संतांची भेट जर आपण याप्रमाणे सेवेत व्यतीत केली तर निश्चित आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील. भगवान करो सर्वांच्या लक्षात हे येऊन आपल्या जीवनाची तशी वाटचाल करू. असे अभंग फार महत्वाचे आहेत तुकोबारांचे. एक एक अभंग अशी दिशा देणार आहे. आपण जिथे थांबलो असो तिथे तुकोबारांचा अभंग आपल्याला मार्ग दाखवेल, आपली वाटचाल घडवेल. असे तुकोबारांचे अभंग, ते सर्वच्या सर्व अभंग सर्वांच्या लक्षात येण्यासाठीच गाथा मंदिराची योजना देहुला राबवण्यात आली. एकाच वेळेला आपल्याला सर्व अभंगाचं दर्शन घडेल. कोणता अभंग कशी चेतना देईल, कोणता अभंग कशी प्रेरणा देईल, आपण प्रमाणे फिरत राहिलो, पाहत राहिलो तर तो विशेष अभंग आपल्या नजरेस बसेल आणि आपल्या जीवनाची वाटचाल नक्की दुरुस्त करेल, आपल्याला इष्टस्थळी तो पोहोचवेल. असे अभंग तारक अभंग आहेत. त्या अभंगांनी दगडांना तारले, आपल्याला का नाही तारलं? जळी दगडा सहित वह्या तारेल्या जैसाला. म्हणून दगडाला तारणाऱ्या अभंगांचं दगडावरच कोरून चिरस्मारक व्हावं. ते जिथे तरले त्या तारक जागेवर व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना देहुला राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर या अभंगांचं शिलालेख स्वरूपात जागतिक कीर्तीचं मंदिर उभं राहिलेलं आहे. आपण आलेलाच असाल, कोणी आलेलं नसेल तर आता ध्यानात घ्या आणि या
जेव्हा पेजेच्या वेळेला उत्सव मोठा असतो 4-5 हजार लोक त्यांची केली पावे सेवा त्यांचं थोडा वेळ आपण भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम 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 आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत, हृदयपूर्वक सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती, थोडा वेळ खाली बसून घ्यायचंय, गडबड गोंधळ करू नका. उद्याची कीर्तन रूपी सेवा आहे. वारकरी संप्रदायाचा भूषण हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली कदम उर्फ छोटे माऊली यांची उद्याची कीर्तन रूपी सेवा आहे. उद्या श्री सद्गुरू सीताराम महाराजांची पुण्यतिथी आहे.
या ठिकाणी कीर्तनरूपी सेवा होईल आणि उद्या सकाळी त्या ठिकाणी पारायणाचा कार्यक्रम होईल। उद्याचे कीर्तन सौजन्य आहे विलास शेठ संभाजी यादव, बाबूरावजी भुले, राजेश वामन आणि राजकुमार। तुझे पिते मध्ये तया संगती महामगमी कमळावती एक 4-5 मिनिटांमध्ये आपण सर्व कार्यक्रम उरकणार आहोत। अखिल कोड प्रमाण नायक पंढरीश पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने आणि थोर साधू संतांच्या आशीर्वादाने सुरू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजचं 15वं पुष्प वारकरी संप्रदाय भूषण हरिभक्त परायण पांडुरंग सेवावती वारकरी संप्रदाय भूषण हरिभक्त परायण पांडुरंग महाराज भोले यांची नियोजित अशी आणि लक्ष्मण तुकाराम बेरे हे आजचे अन्नदाते होते। त्यांचा देखील या ठिकाणी महाराजांच्या हस्ते शुभ सत्कार होत आहे। तो सत्कार घेण्यासाठी मी बाळासाहेब नवाजी दुर्गुडे आणि नितीन रंगनाथ जोरी या दोघांना विनंती करतो की त्यांनी कृपया पुढे यायचे आणि महाराजांच्या शुभ हस्ते आपला या ठिकाणी सत्कार घेऊन जायचा आहे। या आजच्या या कीर्तनरूपी सेवेच्या निमित्ताने हरिभक्त परायण निलेश महाराज देशमुख लांडेवाडी हे देखील या ठिकाणी उपस्थित